वड्यावर रोड कसं काय होणार, म्हणजे ही कल्पना कसं काय सुचली महापालिकेला? किंवा मोठे मोठे अधिकाऱ्यांचं, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं आज लक्ष नाहीये. सगळ्यांच्या साखळीने आणि संगनमताने आज चालू आहे. कारण का हा ओरडा जो बेसिकली हा वरतून येतो, म्हणजे तात्यासाहेब थोरात उद्यान असेल, वनाज असेल, तिथून हा ओरडा आलेला आहे. त्याच्या फुल प्रेशरमध्ये वाढत असतो आणि उद्या जर का या ठिकाणी प्रेशरमध्ये ओरडा आला, बांधकाम विभाग जे आहे महापालिकेचं पट्टी बांधून चालू काम झोपलेलं आहे अक्षरशः. समजते. सध्या आपण अशा ठिकाणी आहोत जिथे साईडला मंदिर आहे, किर्लोस्करची कंपनी आहे किंवा त्यांचे ऑफिसेस आहे, आणि जिथं मी उभा आहे या ठिकाणी वर्षानुवर्ष कित्येक वर्षापासून इथे वडा होता, म्हणजे ओढा होता, आणि पावसात भरभरून पाणी इकडनं व्हायचं. बट महापालिकांनी आता आपला इंटेलिजन्स लावून किंवा टेक्नॉलॉजी लावून हा जे वडा आहे या ओढ्याला इथं टेक्निकली एका पाईप मध्ये शिफ्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, आणि इथं रोड होणार आहे. आणि हे रोड होताना हा जे पाण्याचा प्रवाह आहे किंवा हा समोर जे रोड आहे याच्याशी महापालिकेला काय घेणं देणं नाहीये. आता जेवढे माननीय आलेले आहेत त्यांनाही मला वाटतं काय घेणं देणं नाहीये. सगळ्यांचा फोकस सबका साथ आणि पुण्याचा विकास का नाहीये मला कळत नाहीये. काही लोकांचा फोकस बहुतेक फक्त स्वतःचाच विकास असेल, कारण की हा वडा इथं बघा एवढं पाणी आलेलं आहे, बट हा वडा इथं येऊन पॅक होऊन जातोय. आजपर्यंत तुम्ही बघितलंय काय की एखादी ओढा जे आहे त्याला कम्प्लिटली पॅक करून टाकलंय, लॉक करून टाकलंय? एखादी नैसर्गिक वाहत्या पाण्याला कुठलीही कॉर्पोरेशन किंवा कुठलंही गव्हर्नमेंट डिपार्टमेंट तुम्ही बंद किंवा तुम्ही त्याला थांबू कसं काय शकता? पण इथं केलंय, कारण की डीपी रोड होणार आहे, पुढे भरपूर प्लॉट्स आहे, डीपी रोड, प्लॉट्स, रिडेव्हलपमेंट, FSI, TDR, आणि खिशात भरभरून पैसे येणार आहे. कोणाला? आता ते तुम्ही ठरवा व्ह्युअर्स. मीनवाईल आमच्या समोर हा मुद्दा ज्यांनी आणलाय रोहित मारणे. रोहित भाऊ, तुम्ही स्वतः, म्हणजे तुम्ही या भागातच राहता, तुम्ही स्वतः इथे हा ओढा अगदी पाण्याने भरभराट भरलेला असं बघितलेलं आहे का? हो, 100%. कारण का ज्यावेळेस पाऊस येतो हा ओरडा जो बेसिकली हा वरतून येतो, म्हणजे तात्यासाहेब थोरात उद्यान असेल, वनाज असेल, तिथून हा ओरडा आलेला आहे. तर या ठिकाणी ज्यावेळेस पाण्याचं प्रेशर येतं वरतून, माकोबा जरा, सुतार जरा, त्यावेळेस हा ओरडा एकदम त्याच्या फुल प्रेशरमध्ये वाढत असतो. आणि उद्या जर का या ठिकाणी प्रेशरमध्ये ओरडा आला तर तुम्ही स्वतः या ठिकाणी आहात, बरोबर, प्रेशरने पाणी असेल तर या ठिकाणी काय अवस्था होणार? म्हणजे हा एरिया दुसरी एकता नगरी होईल. दुसरं एकता नगरी 100%. उद्या जर गाडी आली, पाण्यामुळे काही इथे झालं, गाड्या डिरेक्ट पाचाळाच्या घुसतील ना. आणि हे सगळे मान्य तेव्हा लोकांना मदत करायला येणार. आज यांचं लक्ष नाहीये, आज यांचं लक्ष नाहीच आहे. किंवा मोठे मोठे अधिकाऱ्यांचं, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं आज लक्ष नाहीये. सगळ्यांच्या साखळीने आणि संगनमताने आज चालू आहे. कारण का भविष्याचा विचार केला, कारण का डीपी रोडला जो असतो तो बांधकामामध्ये डबल FSI मिळतो, TDR मिळतो. बांधकाम विभाग जे आहे महापालिकेचं पट्टी बांधून चालू काम झोपलेलं आहे अक्षरशः. कारण का नागरिकांचे जीव गावणेल लावून आज हेच नाहीये. आज हे काम आपण दाखवतो की एक बेसिक काम आहे ह्या ओढ्याचं, पण ह्याच्या मागे जे काम चालू होणार आहे ह्या डीपी रोडचा आधार घेऊन, मोठमोठ्या डेव्हलपमेंट असतील किंवा काही बांधकाम असतील, आज कोथरूडमध्ये तुम्ही जर फक्त नॉर्मली, कंपनीला पण फायदा होणार आहे. त्यांनी ऑफिसेस बांधले, त्यांना L शेप मध्ये रोड मिळणार. 100% कंपनीला ह्याच्याच त्या TDR कंपनीला मिळणार. पुढे जाऊन गोखले बेस्ट स्क्वेअर आहे. आणि हा जे विषय झाला हे प्रशासक काळात झालेला आहे. प्रशासक पण तसंच आहे. प्रशासक काळात पण झालाय, पण याला मान्य का? मी काय म्हणतो, मी त्यावेळेस नव्हतो, पण आज मी आहे. माझ्या डोळ्याला दिसतंय की हे चुकीचं आहे, मग त्यावर मी ऍक्शन घेत नाही. म्हणजे माझे हात त्या पुणेकरांच्या हाताने माखले ना सर. आणि आज आहे ना, हे सगळ्यांना माहिती आहे कोण चालू आहे. वड्यावर रोड कसं काय होणार, म्हणजे ही कल्पना कसं काय सुचली महापालिकेला? कसं आहे सर, ह्या ओढ्यावर रोड बांधायचा. इथून जे रोड, जे बंगलोज आहेत, प्लॉट्स आहेत, त्याच्या बॅक साईडने आज जाणार किंवा या कंपनीच्या. ह्याचा फायदा किर्लोस्करांना होणार. ह्याचाच फायदा उद्या जर मी बिल्डर आहे, त्या बिल्डरच्या जे रिडेव्हलपमेंटला प्लॉट आलेले आहेत त्याचा फायदा मलाही होणार ना. हे सगळं संगनमताने चालू आहे. सगळ्यांना सगळं माहिती या ठिकाणी काय आहे. आणि एक सगळ्यात मोठा गंभीर आजार म्हणजे हृदयाचं प्रमाण, जे हार्ट अटॅक आहे. रोजची 5 ते 6 टन धूळ ह्या नालायक लोकांमुळं पुण्याच्या हवेत मिसळलेली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास आता तुम्हाला फक्त ओढ्याचं दिसतंय. या ठिकाणी तुम्ही गुगल अर्थला 10 वर्ष मागे गेले, 400 गाडं होती या ठिकाणी.
एक मला झाड दाखवा. झाडांचं कत्तल पण केलं. 400 झाडं पलीकडे ह्याच्या एक वाटवा गुळा लागता इथे आमचे मित्र आहे या ठिकाणी उभे, त्यांना पण विचारा. आम्ही लहानपणापासून इथे राहतोय. संपूर्ण जंगल भाग होता, संपूर्ण झाडं वगैरे या ठिकाणी कापली. कुठल्या पर्यावरणाच्या वाटा मारता गे हा कुठला असा नेता आहे ज्याला तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांचे रक्त आहे ज्या तोंडाला लागलंय, ज्यामुळे असा project आणि घेऊन महापालिका येतोय. का झोपेत आहे? महापालिका पण झोपेतच आहे, कारण महापालिकेवर अधिकाऱ्यांचा वचक यांचा वचकच नाहीये. कारण हे जे बसले हे एका टाटाच्यात जेवायला बसलेले आहेत, असा आमचा गंभीर आरोप यांच्यावर आहे अजून पण. महापालिकेत माझ्या मते इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असेलच. ही कुठली इंजिनिअरिंग आहे की एखादी वड्याचा तुम्ही प्रवाह, नॅचरल प्राकृतिक प्रवाह तुम्ही थांबून टाकलेला आणि ते गटारात तुम्ही, हा जे पूर्ण प्रवाह आहे हा शेवटी बघा गटारात जात आहे. व्ह्युअर्स, सरप्राइझिंग आहे, सरप्राइझिंग पेक्षा शॉकिंग आहे, पण शेवटी पुणे आहे, इथे पॉसिबल आहे. तुमची काय मांग आहे किंवा तुमचा आरोप कोणावरती आहे? आमचा आरोप त्या एका गाड्या नेत्यावरच आहे, कारण त्याच्या संगमताशिवाय झालेलं नाही. आणि त्यांचे असे एक नाही आहेत, 5-6 विषय आमच्याकडे आलेले आहेत. त्याचा हळूहळू आम्ही मीडियाच्या माध्यमातून समोर आणू तुमच्या. पण काय, मी सगळ्या पुणेकरांना पण विनंती करतो की आज आपल्या जीवाशी खेळ चालू आहे. हे उद्या जाऊन आपण फक्त बाका मारतो की मी इकडे 400 गाड्या कापली आणि खाली जाऊन 800 गाड्या लावली, उपयोग काय? इथं तर हवा दूषित झालेली आहे ना. आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मी सगळ्या पुणेकरांना, कोथरूडकरांना आवाहन करतो की याच्या विरोधात उठा, नाहीतर उद्या आपण पण कुठेतरी अटॅक येऊन कुठेतरी बेवारस पडलेला असू, कचरा पण उचलायला येणार नाही आपल्याला साधी महापालिकावाले. माझं पुणे महापालिका आयुक्त साहेबांना प्रश्न आहे किंवा महापौर मंजुषाताई यांना प्रश्न आहे, काय चाललंय? प्राकृतिक प्रवाह जे आहे एखादा ओढ्याचा थांबवता येत नाही, आणि असं थांबून जर आपण पुण्याचं डेव्हलपमेंट करत असाल तर याला डेव्हलपमेंट नाही म्हणत. न्यूज डॉट्स करिता टिकम शेखावत.